बुद्धीच्या सागराने मंथन भीमान केलं. कसा आवाज निघलाय? हाच आवाज सरकारच्या पाठीवरती काढायचा आहे. काय ते गाणं, काय तो रुतबा, काय ती डेअरिंग. रविराज साबळेंचे परत एकदा 5 लाख फॉलोअर. नमस्कार मित्रांनो, मी योगेश फाबळे. हालाकी 2-3 दिवसात रविराज साबळे यांचं अकाउंट गेलं. मागील 2-3 दिवसात काही अंडुले अंड फक्त एवढे खुश झाले की कोणीतरी अशा प्रतिक्रिया यायला की चांगलं झालं गेलं. आणि काही तर रविराज साबळेंना शिकवायला लागले की तुम्ही इंस्टाग्रामच्या कम्युनिटी गाईडलाईनला तिथे फॉलो केलं नाही. काय फॉलो? रविराज साबळेचं अकाउंट सस्पेंड झालं. सध्या महाराष्ट्रामध्ये एकच न्यूज चालू आहे की रविराजचं अकाउंट सस्पेंड केलं. भाई, रविराजचं अकाउंट सस्पेंड झालं का झालं? त्याने गाईडलाईन्स ब्रेक केल्या होत्या म्हणून झालं. हे काही लोक काय करतात माहिती आहे का? त्याला सपोर्ट करण्यामध्ये येतात. सरकारने अजून एक गळचेपी केली, शेतकऱ्यांचा आवाज थांबवला. भाई, तो शेतकरी नाही आहे. शेतकरी कुठला आला? तो इंस्टाग्रामवरचा शेतकरी आहे, नाही आहे तो शेतकरी. पहिली गोष्ट, तो फसवा माणूस आहे. तो नुसती फसवणूक करतो. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला सांगायचं झालं तर मेटानी एक गाईडलाईन दिली होती मागच्या महिन्यामध्ये की जर तुम्हाला तुमचे मेसेजेस असतात, ते मेसेजेस तुमच्यापर्यंत प्रायव्हेट राहणार नाही. भले तुम्ही डिसअपिअरिंग मध्ये बोला की कशामध्ये, तुमच्यापर्यंत सीमित नाही राहणार. ते मेटाची पूर्ण टीम बघणार आहे आणि त्याच्यातून जर तुम्ही काही गाईडलाईन्स फॉलो नाही केल्या तर तुमचं अकाउंट उडू शकते. काय फॉलो केलं नाही? मेटाने एक कम्युनिटी गाईडलाईन मागील महिन्यात अस्तित्वात आणली होती. काय अस्तित्वात आणली होती? आपण आपल्या इंस्टाग्राम चॅट सेक्शनमधून जे काही मेसेजेस करतो तर ते आपल्यापर्यंत सीमित राहत नाही, ते मेटाकडे देखील जाते आणि आपण इतर कोणी पण त्याला बघू शकतं. आणि रविराज साबळेंनी त्याच्यातून शिवीगाळ केली होती म्हणून त्यांचं अकाउंट गेलं. बट असं काहीच नाही. त्याच्यामुळे ते अकाउंट गेलं नाही. ते अकाउंट कशामुळे गेलं माहिती आहे का? ते अकाउंट गेलं आपल्या राज्याचे सन्माननीय कृषीमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्यामुळे. कारण की त्यांनी असं काही व्हिडिओ त्यांच्या विरोधात तिथे अपलोड केला होता की लगेच त्याच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 12च्या नंतर त्यांचं अकाउंट सस्पेंड इंस्टाग्रामने केलं. कशामुळे केलं? स्टेट गव्हर्नमेंटने वरच्या गव्हर्नमेंटकडे अर्थात केंद्र शासनाकडे याची ही दिली एक नोटीस किंवा एक पत्र निवेदन दिलं की लवकरात लवकर मेटाशी कॉन्टॅक्ट करून हे अकाउंट डिलीट करू नका. त्यांनी लगेच मेटासोबत कॉन्टॅक्ट केला आणि ते अकाउंट इंस्टाग्रामवरून सस्पेंड केलं. ते फक्त इंडियातून सस्पेंड आहे ना की डिलीट आहे, जसं कांगणे सरांचं आहे तसं. परंतु रविराज साबळे याला काही तिथे घाबरत नाही. साबळेंनी परत एकाच दिवसामध्ये जे 1,80,000 टीम गब्बरचे फॉलोअर होते ते 2 लाख झाले, 3 लाख झाले, 4 लाख झाले आणि आता ह्या व्हिडिओ अपलोड करूस तर ते 5 लाख होऊन जाईल. विचार करा, अगदी 2 दिवसामध्ये अकाउंट गेल्याच्या नंतर 2 दिवसामध्ये बादच रविराज साबळेंचे परत 5 लाख फॉलोअर झाले. आणि व्हिडिओचे व्ह्यूज किती येऊ लागले? जेवढे त्यांचे पहिले व्ह्यूज येत आहेत तेवढेच त्यांचे ॲव्हरेज व्ह्यूज येऊ लागले. ॲव्हरेज एका घंट्यामध्ये पहिले त्यांचे जेवढ्या लाईक्स येत होते 40-50 हजार, त्या लाईक्स 40-50 हजार एका घंट्यामध्ये आता देखील येऊ लागले. यांना ह्या अंडुले अंडा भागताना मूर्खांना समजायला पाहिजेत की इंस्टाग्रामवरती फॉलोअर मेंटेन करत नाही. कारण की तो माणूस ऑलरेडी पॉप्युलर आहे. तुम्ही त्या माणसाचं किती अकाउंट उडा, किती काय उडा, त्यांचे व्हिडिओ माझ्या स्वतःच्या अकाउंटवरून जर कधी अपलोड केले तरी ते व्हायरल जातात. का? कारण की लोक त्यांना बघतात, त्यांना सर्च करतात. मला याला ना कोण सांगन यार. आता तर नक्कीच मुख्यमंत्र्यांच्या डोक्याला ताप झाल्याशिवाय राहिला नसेल की या माणसाचं करायचं तरी काय. रविराज साबळेच्या नावाने अकाउंट टिकत नाही. आता टीम गब्बरने सुरुवात केली. टीम गब्बरचं सुटलं तर महाराष्ट्रामध्ये का नावांची खंडबाजी थोडी ना आहे. काही पण नावाने ते अकाउंट सुरुवात करू शकतो, काही पण नावाने. म्हणून म्हटलं आहे की बुद्धीच्या सागराने मंथन भीमाने केले त्याच पद्धतीने आता रविराज साबळेंनी देखील फॉलोअरचे मंथन इथे केलं आहे. तुम्ही कितीही त्यांचे अकाउंट डिलीट करा, परत तो माणूस त्याच जोशनं त्याच हुशना परत त्यांचे फॉलोअर तर तेवढे, तर जेवढे त्यांचे लोक त्यांना ओळखतात. तुम्ही सपोज त्यांना ओळखतात तर नक्कीच तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघण्यासाठी त्यांना सर्च करतात आणि कोणताही प्लॅटफॉर्म कोणत्याही माणसाच्या नावाने सर्च केलं की त्याच्यासमोर त्याचा व्हिडिओ ठेवतो. याचाच विशेष काय येतो. आणि आता लवकरातच रविराज साबळेंचे फॉलोअर, टीम गब्बरचे फॉलोअर 1 मिलियन क्रॉस करणं. याचं कारण काय माहिती आहे का? विचार करा, मागील 2 दिवसामध्ये तो माणूस 4 ते 5 लाख फॉलोअर इझिली करू शकतो. तर मग अजून 4-5 लाख फॉलोअर का करू शकत नाही? कारण की तो माणूस आता रोहित पवार यांच्या आंदोलनस्थळी जे की पंढरपूर सोलापूर येथे जाणार, तिथे गेल्याच्यानंतर राडा करणार. आणि त्यांनी राडा केला की व्ह्यूअरशिप ही कोट्यावधीमध्ये मिलियन्समध्ये असते. 10-10 मिलियनपर्यंत त्यांचे व्हिडिओ जातात. परत तिथले व्हिडिओ गेले की लोक त्यांना सर्च करते, परत त्यांना तिथे फॉलो करतात. विचार करू शकता मित्रांनो, एक सर्वसाधारण माणूस जर कधी फेमस झाला तर काय काय करू शकतो. परंतु योग्य कामासाठी फेमस झाला काही छपरी लोकांनी, छपरी हा शब्द नाही,
काही अंधभक्त लोकांनी त्यांना खूप ट्रोल केलं, काही टार्गेट करत त्यांनी कम्युनिटी गाईडलाईन्स फॉलो केलं नाही, खूप चांगलं अकाउंट केलं, खूप जास्त स्थितीला आले होते असं त्यांनी तिथे म्हटलं. बट त्यांना कोण सांगेल, सत्यमेव जयते. काय सत्यमेव जयते, सत्य परेशान पराजित नाही. त्यांना तुम्ही परेशान करू शकता, पराजित कधीच करू शकत नाही. परत तुमच्या छाताडावरती पाय देण्यासाठी रविराज साबळे हा त्याच जोमाशोमाने उभा राहिला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर कधी साबळेपर्यंत गेला तर नक्कीच पोहोचा. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगू शकता. आणि इतरही व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला जॉईन अर्थात सबस्क्राईब करू शकता. खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.